नमस्कार मंडळी, मी विशाल आणि स्वागत असा तुमचा सर्वांचा आपल्या विशाल साळकर ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी, आज विजयादशमी दसरा. तर घरातल्यांका, तर तुमच्या घरातल्यांका, लहानात लहानपासून मोठ्यात मोठ्या माणसांका सगळ्यांका दसऱ्याच्या खूप खूप आणि मनापासून शुभेच्छा. तर मंडळी, कोकणातलो दसऱ्याचा जो सण असा, तर आज पूर्ण दिवसभराचो ब्लॉग असतो, पूर्ण व्हिडिओ शूट करतलो आहे मी. तर आजच्या दिवसात आपल्या कोकणातल्या म्हणजे आपला जो हडीगाव असा, त्या आपल्या हडीगावात दसरो उत्सव कसो साजरो केलो जाता. तर मंडळी, सकाळीच लवकर उठान खांडेशी पूजन आज असा, दशमीचं असता, काही जणांचं नवमीचं असता. तर त्यांनी काल केलं नाही आणि आज दशमीचा असा तर आमचं असा. तर आज दसऱ्याच्या निमित्तान त्या खांडेश्वर पूजन वगैरे केला जाता. तर सगळी जी अवजारं असत म्हणजे आपल्या रोजच्या उपयोगात शेतीची जी अवजारे असत, तर सगळ्यांची पूजा केली जाते. ती घट वगैरे ठेवून सगळी पूजा वगैरे केली जाते, तो दाखवतो मी प्रयत्न करतलो आहे. त्याचबरोबर मंडळी, आज खांडेश्वर पूजन झाल्यानंतर आपण आपली जी वाहनं असत म्हणजे जे आपण टू व्हीलर असतात, आपली रिक्षा असा, सायकल असतात, तर त्या सर्वांका आपण आहार घालून त्यांची पूजा करतलो. तर ती प्रथा मागा काय माहीत नाही, कारण गाडी वगैरे धुवून आम्ही दरवर्षीच ह्या करत इलो. तर कशासाठी करतो तुमका माहीत असला तर कमेंटद्वारे सांगाच. तर तरी पण प्रतिवर्षाप्रमाणे आपण तर करत इलेले असो आणि आवडीन करतो, ह्याच्या पुढे पण करत राहतलो. तर आपले टू व्हीलर वगैरे मंडळी तुमका दाखवते मी, धुवून वगैरे ठेवलं आहे मी सकाळीच. आणि त्याच्यानंतर आपल्या कोकणात ना कसल्या गोष्टींची कमी पडत नाही. म्हणजे काय की आपल्याला लागणारी जी हरणं असतात, छोटी फुलं असतात, त्याचबरोबर मंडळी बघू शकतात हे तिरडे असत. तर आणि कुरडू भाजी म्हणजे जे का काही लोक भुत्या असं पण म्हणतात, भुत्या वेगळी असतात पण काही लोक म्हणतात. तर ती आता मी काढूक जातो आहे, कारण आपल्या तिरडे आणि हरणं तर जवळपास मिळालेलीच होती. आता मी तिरडे काढूक जातो आहे, त्याच्या अगोदर मी तुमका गाडी वगैरे धुतलं आहे त्या दाखवत आहे. त्याचबरोबर मंडळी, संध्याकाळी ना आपले देव आपल्या रस्त्यानं आपल्या ग्रामदैवतेकडे म्हणजे आपल्या नागेश्वर मंदिरकडे जातले. त्याच्यानंतर तिथे त्यांचा लग्न सोहळा वगैरे पार पडतो आणि त्याच्यानंतर सोना लुटला जातला. तर ह्यो असो काय जो पूर्ण प्रवास असतो आजच्या दिवसाचो, तो मी दाखवतो प्रयत्न करतो आहे मंडळी. व्हिडिओ खूप मोठं होतलो, इंटरेस्टिंग होतलो. तर छोट त्यातल्या त्यात दाखवतो मी प्रयत्न करतोय मंडळी. जरासुद्धा स्किप नको करू, म्हणजे व्हिडिओतली मजा तुम्ही घालवतालास. दिवसभरातली जी होणारी कोकणातला जो काही सण असा, तो तुमका आज घर बसल्या बघूक मिळतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून. तर जर मंडळी हा व्हिडिओ तुमका नक्कीच आवडतो मंडळी, एक छोटंसं लाईक करा. लाईकला काय पैसे पडणार नाही, पण तुमच्या लाईकमुळे आपल्या उत्स्फूर्तता मिळता आणि आपण नवनवीन लोक टाकूचे आपल्याक हे एनर्जी येतात. तर त्याच्यासाठी एक छोटंसं लाईक नक्कीच करा, कमेंट करा. आणि जर मंडळी आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल ना, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा. तर चला, जरासुद्धा वेळ नाही घालवणे आणि आपल्या व्हिडिओ सुरुवात करते. तर मंडळी बघू शकतास तुम्ही, आपले जे टू व्हीलर असत ना ते मी धुवून ठेवले. ही आपली सगळ्यात जुनी गाडी असा आणि ही माझ्या भावाची असा. म्हणजे आपले ते आता धुवून वगैरे घेतलो, आता त्यांची पूजा वगैरे नंतर होतली. हार वगैरे मी तयार करून ठेवले, ते पण दाखवते मी तुमका. चला आता आपल्या रिक्षेकडे जाऊया. रिक्षा तर मी कालच धुवून ठेवले, कारण मंडळी रिक्षा तर पाण्याचा आपल्याकडे सकाळचो प्रॉब्लेम असता, अर्ध्या तासासाठी पाणी येतं. तर त्याच्यासाठी मी आता बघू शकतास तुम्ही रिक्षा वगैरे धुले, सगळे काही गोष्टी अगदी रेडी करून ठेवले. मंडळी ना, नुसतं शॅम्पू लावून जरी ठेवलं असतं ना तरी गाडी धुवून येणार होती, कारण पाऊस तर कंटिन्यू पडतच आहे. रातभर तर एवढं पाऊस पडलेलो असा ना, तर नुसतं शॅम्पू लावून जरी ठेवलं असतं ना तरी आपल्या गाडी धुवून निघणं असते. एवढी काही कष्ट करायची गरज नाही होती. पण आपण मस्तपैकी शॅम्पू वगैरे लावून धुवून ठेवला. बाहेर सर्व्हिसिंग सेंटरला पैसे कशाक द्यावा, आपल्याकडे असा ना तर आपण ताच करायचा. त्याचबरोबर हाराक पण पैसे दिलेले नाहीत मंडळी. तुमका दाखवत आहे, आपण फुलं आणलेली होती गोंड्याची, 120 रुपये किलो मिळाले. ते 2-2.5 किलो फुलं होती. त्या फुलांचे हार मी करून ठेवलेले असे. चला घरात जाऊया, दाखवते तुमका. तर मंडळी आता मी घरात इले. ती बघा, ती हत्यारा असत आणि थोडीफार धुता ती धुवून वगैरे पूजेक वगैरे लावची असत. आणि आपल्या बँजोचं सामान पुसून वगैरे ठेवलेला असा. तर त्यातल्या त्यात एक दोन जी हत्यारा असत ती आपल्या पूजेक लावची आहेत. आणि हय मंडळी बघू शकतास तुम्ही, ही हरणं आणि तिरडे मी आणलंय. आता आपल्याक कुरडू भाजी आणूची असा. तर मंडळी बघू शकता, हे बघा, हे आम्ही काल हार तयार करून ठेवलेले असत. आणि सोबत बायको होती. हो मोठो हार केला ना, तो बायकोन केला ना.
तर बघू शकतास खंयचो हार तुमकां आवडलो कमेंटद्वारे सांगा. तर तो आपल्या सायकलसाठी असा, हे 2 टू व्हीलरसाठी असं त्याचे बिलक्स आणि ज्युपिटर. ह्यो आपल्या होडीसाठी असा आणि ह्यो पण एक सायकलसाठीच असा आणि ह्यो आपल्या रिक्षेसाठी असा. ह्यो मेन दरवाजाक आणि तो आपल्या पोल्ट्रीसाठी. तर असे हे हार तयार करून ठेवलेले असत. तुमका खंयचो आवडलो हार तो सांगा नक्कीच. चला आता कुरडू भाजी काढूक जाते मी. मंडळी आता मी कुरडू भाजी काढूक जातोय. आणि एक सांगायची गोष्ट अशी म्हणजे आपल्या कोकणात ना सगळ्या गोष्टी अगदी आजूबाजूक मिळतात. फक्त ना माणसाची करूची फक्त हौस होई म्हणतात ना. आपण काही गोष्टी आपल्या बाजारात सहजपणे विकत मिळतात. पण विकत घेऊन आपण पैसे लोकांका देण्यापेक्षा ना म्हणजे आपल्या जी मेहनत करतात त्यांना देऊ काय हरकत नाही. ज्यांका खरोखरच वेळ नाही तेवढं तर त्यांना घेणं साहजिकच आहे आणि घेऊ पण होया. तर ज्यांका म्हणजे हे नाही ना सहजपणे उपलब्ध होता, ज्यांच्याकडे थोडंफार वेळ असा तर त्यांनी अशा गोष्टी हौशेने करायचे आणि ती मजा एक वेगळी असते मंडळी. मी असं म्हणत नाही की प्रत्येकजण पोटा पाण्यासाठी करत असतात, त्यांच्याकडे घेऊ नका असं म्हणायचंही नाही. आणि ज्यांका शक्य नाही ना त्यांनी नक्कीच घ्यावा आणि ज्यांका शक्य आहे ना त्यांनी आजूबाजूक शोधा म्हणजे सगळा मिळता. तर चला आता मी कुरडू भाजी पटापट काढून घेते आणि आपलो जो काय म्हणतात ना नवी जी असतात ना ती करूक घेते. चला तर मंडळी आता आपण परडावरती येलो आणि बघू शकतास त्या ठिकाणी नाचणी लावलेली असा आणि नाचणीत आणि यासाठी भुईमुग असा. तर भुईमुगाच्या मध्ये जी फुलं आलेली असतात ना तर त्याकाच कुरडू भाजी म्हणतात. तर ती कुरडू भाजी आता काढूया आणि बघू शकता सती काका पण थंयसं कुरडू भाजी आणि तिरडे वगैरे जे काय असत ना ते शोधता. चला पटापट काढून घेऊया. ही बघा भरपूर प्रमाणात अगदी असा खूप कुरडू भाजी येलेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला काढून घेऊची हा. चला तर मंडळी आपलं इना दादा आता येता. तू काय तयारी केलं? हो आमची तयारी झाली. आम्ही तिरडे आणले, हरण आणले, जोर मारलं जोर मारलं मग आपण लवकर तयारीमध्ये लागतो हां काय. आणि आपण जितक्या वेळात आपल्याला लवकर जमेल तसं आपण करतो. पटापट करतो सगळं. हा काही कसल्याच कामाला नाही ना. नाही घाई कुठल्याच कामाला घाई नाही. आणि खांडेश्वर पूजन तुमचा झाला? हो काल काल आमचा दसरा आला. नवमीचा नवमीचा असतो. दसरा बरोबर. आम्ही नवमीचा दसरा आम्ही करतो. मंडळी बघू शकता यांचं नवमीचं दसरो आणि आमचं दसमीचं असता. तर आता सती काकाचा पण झाला आता बघा. आणि आता आपण हे जी कुरडू भाजी असा ना ती काढलेली असा. बाकी सगळे जी सामुग्री होती ती घराकडे नेलेली असा. तर चला आता आंब्याचे टाळ काढूया. आंब्याच्या पानात आपल्याला नया तयार करूचा असा. तर आता आंब्याचे टाळ काढून घेते पटापट. मंडळी बघू शकतास ही हरणा असत. हरणा थोडी हुलगत इलेली होती कारण आता गणपतीनंतर हरणांचा जरा प्रॉब्लेम होता मिळताना. ही कुरडू भाजी असा, हे तिरडे असत, भाताची केसरा असत, गोंडे असत आणि ह्या ठिकाणी आपण आंब्याची पानं काढलेली असत. तर त्या ठिकाणी खांडेचे पूजन वैभव करतलो. तर मी आता ही पटापट करून घेते. आणि मंडळी ह्याचं शॉर्ट व्हिडिओ म्हणजे जा नया कसा करतात ना त्याचा शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती इलेलो असा. तर तो जाऊन बघा आपण नया ह्या कसा केलेला असा. आणि हे दोर असा कुमियाचं दोर म्हणतात. तो दोर पण आपल्याकडे अवेलेबल असा. गेल्या वर्षीचं होतं तो पाण्यात घालून आपण ठेवलेलो. हे का काय होत नाही तो तसंच पुढच्या वर्षी वापरूक मिळता रवलेलो. तर चला आता पटापट या बाणान घेते आणि तुमका दाखवते नया कसा बांधला येतात. तर मंडळी नई करून झाली आणि नई आता अशी ठेवलेली असत. ह्यांका आता गंध वगैरे लावून यांची पण पूजा करूची असा. आणि त्याच्यानंतर मेन दरवाजाक आपल्या देवांका आणि घरात मग आणि वाटूची असेल. त्याच्यानंतर मंडळी नियत पण असं इलेले असत. ह्यांका नियत दाखवचे लागतात आमच्याकडे. आणि त्याच्यानंतर कार्टाचो बळी दिलो जातो. तर आधी पूजा करून घेते मी. खांडेश्वरची पूजा झालेली असा आणि आता रवलेली असा ती नायांची त्यांना गंध वगैरे लावून त्यांची पूजा करून घेते. चला तर मग मंडळी नव्यांची पूजा झालेली असा आणि आता नियेदाक पाणी वगैरे सोडलं आहे.
नयांचो नियदिव असा आणि खांडेश्रीक आपण नंतर दुपारी नैवेद्य दाखवतलो असो. तर आमच्याकडे ही प्रथा असा ती आपण अगदी जुन्या पूर्वजांपासून आपण फॉलो करत इलेले असतात त्या पद्धतीत मांडलेला असा. आणि ह्या तोरण मेन दरवाजा कापल्या. त्याच्यानंतर आपले शेजारचे काका असतात ते मुंबईत असतात तर त्यांच्या पण दरवाजा आपण केलेला असा. आणि हे आपल्या घरात वाटूचे असत देवाक वगैरे आपल्या ब्राह्मण देवाच्या त्या ठिकाणी एक लावचा असा. मी असे गोंडेमध्येच टाकले जरा दिसाक पण चांगले दिसतात. काही जण अशीच करतात नुसती तर तशी पण मी केलेली असे. आणि या ठिकाणी असे गोंडे लावून पण मी तयार केलेली असते. तर चला आता पटापट दरवाजाक वगैरे लावून घेऊया. तर चला मंडळी आता आपण फुला घेतली नाही 2 घेतली आहेत आपल्या ब्राह्मण देवाच्या तुळशीक आणि देवाच्या थंय आपल्याला लावची असत. चला तर ब्राह्मण देवाचा आपला आदस्थान आणि समोर बघू शकता तुम्ही पाऊस किती भरलो होतो. हय ऊन असा आणि त्या साईडला पाऊस पडता बघू शकता तुम्ही. चला कोणतरी झाडू वगैरे मस्त की मारलेली आहे बघा बघू शकताच तुम्ही. माती वगैरे भरपूर होती या ठिकाणी ती कोणतरी काढली. पतेरो पण पडलो तो झाडून घेऊन आपण देवाच्या एका घंटेक या ठिकाणी एक बांधून नंतर आपल्या तुळशीक बांधायचा. चला ब्राह्मण देव. चला तर मंडळी देवाच्या याक नया बांधलंय आणि बघू शकता दुसरा आपल्या देवाच्या समोर तुळस आहे ना त्या तुळशीक बांधलंय. चला मंडळी आता आपल्या घरच्या तुळशीची पूजा करून थंय नयाक बांधूया. चला मेन दरवाजांका जे हार होते ना ते लावले असत आणि बघू शकता समोरच्या साईडला पण आपण नया वगैरे बांधला. साध्या पद्धतीतच केला कारण ती जुनी होती ती काढली कारण त्याला वेळ लागणार होतो आणि आता तर भरपूर वेळ झालेलो आणि समोरच्या साईडला हार वगैरे लावलं. अजून हारत ते सगळं मटेरियल स्वतः भरता. मंडळी ही आपली पोल्ट्री आहे आणि सध्या काही कोंबडी नाही आहेत 4-5 कोंबडी असत. तर हे दरवाजा पोल्ट्रीचो तर त्याका पण आपण हार केलेलो असा कारण ज्या गोष्टीपासून आपण मोठे होतो ना ती गोष्ट कधी विसरायची नाही मंडळी. तर त्याका पण आपण आता पूजा करून घेऊया दरवाजाची आणि त्याका एक हार बांधूया छोटंसं. चला तर मग चल. चला तर मंडळी आता रिक्षेकडे नेलेला असं नया हय पण बांधलंय मी. आणि आता आधी ना स्वामींची पूजा करूया आपल्या गाडी घेतल्या. जय श्री स्वामी समर्थ. चला तर मंडळी आपल्या रिक्षेक पण हार बांधून झालो आणि आता एक छोटो हार रवलेलो असा बघू शकतास तुम्ही. तो पप्पांची सायकल असा म्हणजे चला दाखवते मी तुमका थंयच जाऊन. वडील गेल्यानंतर मंडळी ना ती सायकल ज्या ठिकाणी असा ना त्याच ठिकाणी ठेवलेली आहे आणि त्याका आम्ही हात लावक नाही. इमोशन्स असत आठवण असतात त्यांची बघू शकतास तुम्ही हय असा. आणि तिका पण एक छोटंसं हार ना मी बांधते बघू शकतास. ती अगदी रानात असा आणि ती पूर्ण डॅमेज झालेली आहे म्हणजे पूर्ण सगळा सडलेला तरी पण ती का मी हार बांधते. चला तर मग चला त्या सायकलला पण आपण हार बांधलो घेऊया आता. तर मंडळी आता मी
ह्यांच्या घरात असे ही लोक मुंबईत असतात. गणेश दादाचं घर असा आणि आता त्यांच्या घरी पण आपण एक नव्याचा तोरण बांधलेला असा. त्यांका योग तेवढं शक्य नाही होत, त्यामुळे आपण एक सहकार्य करतो. तर चला, आता ह्यांचं पण काम झाला आणि आता आपण खाजनात जाऊया. आता कशासाठी या बघा आता तुम्ही व्हिडिओत. मंडळी, आता मी खाजनात इलंय आणि खाजनात कशासाठी इलंय, माझ्या हातात हार आहे आणि तुमका पण माहिती असं आपण माशासाठी खेकड्यासाठी वगैरे जातो, ती आपली बोट तिका विसरान चालणार ना. तर दरवर्षीप्रमाणे आपण आता तिका पण हार घालतलो आणि बघू शकतात आपल्या त्या साईडला असत ना, ते सगळे बोटी असत, त्यांका प्रत्येक बोटिंका हार घातलेलो. प्रत्येकजण कोकणात ह्या करता एक अशी गोष्ट नाही ज्या गोष्टीपासून आपलं उदरनिर्वाह असा किंवा आपल्याकडे जी वस्तू आहे त्या प्रत्येक वस्तू आपल्या कोकणातलो माणूस हार किंवा निदान फुल तरी या घालता. काल मंडळी काळोख पडलेलो आणि मी वैभवला पाठवलेलं की जरा होडी धुवून ठेव म्हणून सांगितलेलं आहे आणि त्याने मस्तपैकी अगदी होडी अशी धुवून ठेवलेली होती, पूर्णपणे आतमध्ये शवाळ वगैरे झालेली होती. आणि संध्याकाळच्या वेळी रात्रीच्या वेळी त्याने येऊन त्या सगळा काढल्यान. तर आता तुमका मी होडी दाखवते आमची. बघू शकता ही आपली होडी आहे आणि मस्तपैकी अगदी धुवून ठेवलेली आहे तिने. आतमध्ये वलं वगैरे असा. बऱ्याच दिवसांनी मी खाली येईल होडीकडे आणि हो आपलो हार असा तो आपण होडी एक घालूचो असा. बघा, होडीचा काम करूचा, कलरिंगचा वगैरे, पण बघूया आता जसा शक्य होईल तसा. आणि तर मंडळी, आता हार वगैरे तर आपले घालून झालेले असत, पूजा झाली, सगळा काय झाला. आता दुपारी नैवेद्य दाखवून आपल्या फक्त जेवचा आणि असे बरेच काही गोष्टी ज्या असत ना ते कामानिमित्त दाखवता येत नाही, कारण मी काम करत असले तर शूट करता येत नाही आणि पुढे पण काही असले आणि ब्लॉग पण खूप मोठं होतो, तर लोकांका पण तेवढं वेळ नसता सगळा बघूसाठी आणि त्यामुळे त्यातल्या त्यात आपण दाखवचा प्रयत्न करतलो. आणि आता तर आपल्याला डायरेक्ट संध्याकाळी मंडळी भेटायचं असं. संध्याकाळी आपलं जी ग्रामदैवत असा ना ती आपल्या मेन रोडने म्हणजे ग्रामदैवत इकडे आपल्या नागेश्वर मंदिराकडे सगळे देव जमा होतील. त्याच्यानंतर लग्न वगैरे लागून सोना लुटला जाताला. तर आपण आता व्हिडिओत पुढे असा तर तुमका बघूचा असा. तर चला, आता मी हयच थांबतोय आणि संध्याकाळी 4, 4:30, 5च्या दरम्यान देव येतले आहेत. त्यात पाऊस पण ऊन टाकता, त्याच्यानंतर पाऊस पण येता. बघूया कसा काय मॅनेज होता आता. तर भरपूर लोक असतली, तुमका ह्या पण बघूक मिळताला, ह्या अनुभवक मिळताला. तर चला इंटरेस्ट. तर मंडळी, दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती ना आपले पार लाईटी इलेले असत जे बँजोसाठी आपण वापरतलो. गोवावरना काल पार्सल इला मित्राकडे होता, आपल्या हर्षल वायरकडे. त्यांनी चेक वगैरे केलेले असत, पण तुमका आता मी दाखवते कसे काय होत आणि काय आधी सिस्टीम. चला, लौकिकच्या हस्ते त्याचा ओपनिंग चालू आहे. तर मंडळी हे बघा, आतमध्ये फॅन वगैरे आहे त्याच्या आणि पाठीमागे काहीतरी सिस्टीम आहे आपल्याला पण माहीत नाही. आणि त्याचा प्रकाश बघू शकतास तुम्ही. मेन्यू हां, लाख काय काय वेगवेगळा खतरनाक अगदी उजेडा बघू शकतास तुम्ही. भारी पॉवरफुल. आता सिस्टीम आपण त्याची जाणून घेऊया आधी आणि नंतर मग त्याला हात घालूया. चला तर मग. डोळे लकलकतात तरी ना लौकिक. तर मंडळी, आता वाजले असत 5 वाजून गेलेले असत आणि देवांचे जे ढोल असत ना ते वाजतात, आपल्याला आवाज येतात. आणि आता सगळी घरातली माणसं वगैरे आपली तयार झालेली असत. वाडीतली माणसं वरती गेलेली आहेत, रस्त्यावरती तांदूळ वगैरे टाकून देवाचो आशीर्वाद घेतले पाया पाडान. आणि बघू शकतात बहीण असा, बायको असा आणि त्या ठिकाणी वैभव आणि त्याची बायको दोघा जण तयार झालेली आहेत अगदी. बघा, अजून एक मेंबर आतमध्ये घरात असत, ते येतात बाहेर. तर चला मंडळी, आपण आता वरती जाऊया, रस्त्यावरती बघूया. प्रणव वगैरे वरती सगळे गेलेले असत. तर चला वरतीच जाऊन बघूया किती जण इले काय का. मंडळी फायनली रस्त्यावरती इलो. दादा येऊन बसलो आमच्या आधीच
आणि हे बघा हे तिघ जण असतात, निलेश, प्रणव आणि आपलं विघ्नेश. आणि दुकानदार काय रे? भावी आमदार. हे रे. देव वाजत होते ना, आवाज येत होतो ना. ए जितू, चला आता वाट बघूया देव कधी येतात. ती नाविक नाही येतलं ना, सोना लटू घेतलं. ठीक आहे. मंडळी वाडीतली महिला मंडळी येतात ती बघा. तो छोटो कलाकार पण असा स्वरांश. आता देव इलेले असत जवळ, म्हणजे बघा ही सर्व लोक आता असं जमा झालेले असत. दाखवते चला रे. मंडळी देव आता आपले स्टॉपवरती इलेले असत. सॉरी ते पालखी कसला शिवतांडव हे लवकर काढा, आपल्या इंट्रो बसवचो. आपलो कीबोर्डिस्ट ना, कीबोर्डिस्ट यतीन गावकरांचो शिष्य चला मंडळी आता विनायक मंदिरच्या काही आता पावनाई मंदिरातून देव सरळ येतले ते नागेश्वर मंदिराच्या त्यासाठी.
तर थंयसर ना देवांची आता लग्न वगैरे लागतली आहेत आणि त्याच्यानंतर सोना लुटला जातला. तर चला व्हिडिओवरती बने राहा, व्हिडिओ बघत राहा म्हणते. नागेश्वर मंदिरच्या आवारात पण ना भरपूर लोक येलेली असत आणि आता देव इसून धावत येतलो, त्यामुळे आम्ही आज सायटीक राहूया. जय कुणाल. पुढे जा, पुढे रिपायर. आता 5 मिनिटं विश्रांती घेतली. चला मंडळी, आता आपण ज्या ठिकाणी देवांची लग्न लागतली ना त्या ठिकाणी इलो. हे चिखल बेकार अरे. समजे तू लुटतलं ना सोना. हां मध्येच जाऊ नको त्यांच्या देवांच्या. तर मंडळी आपट्याचं झाड म्हणजे जा आपण सोना म्हणतो होता असं लावलेला असा. आणि आता लग्न लागल्यानंतर देवांची त्याच्यानंतर ह्या सोना लुटला जाताला. बघा काय झुंबड असता ती. कोकणातली ही मजा असा. या व्हिडिओतून आपल्या चॅनलद्वारे तुमका दिसता. आपलं सचिन साळकर त्याचं पण व्हिडिओ चालू असा. त्याचं पण व्हिडिओ चॅनलला जाऊन तुम्ही नक्कीच बघा. नक्की आज पोस्ट करतलो शक्यतो संध्याकाळी म्हणतोय. तेवढा झाला तर एडिटिंग आणि होय व्हायला झाला काय झाला. ओके. माझं कसं अजून मंदिरात जाऊचा ना तिकडे. माझं उद्या पडतलो. हां माझं उद्या पडतलो एडिटिंग आणि ना. रात्री आहे ना समोर पण जोरदार ह्या करतलो. हा दांडिया नाचाचा बाबा. हां काहीतरी सकाळी मग. कोणतरी फोन केला. तर बघूया आता देव येतले दैसून धावत येतले. वेळा आता 5 मिनिटं विश्रांती घेतो. मंडळी भटजी काका इले दिवेकर भटजी आहेत दिवेकर. आता तेच असतं जास्त करून. आणि आता हे लग्न सोहळं पार पडतलो आपल्या देवाचं. त्याच्यानंतर माणसांची चालवणारी. हां माणसांची अशी आता वर्षाचे 12 महिने लागतात अडी. ते झालाच म्हणता कसा शास्त्र. तर भटजी काका इलेत आता देव येतील असं दाखवायचं. मुन्ना हे मुन्ना 2 तोळे माका ठेवून द्या. दाखव बाहेर काढून पुढे असतो 2 तोळे माका वया. तर बघा जिल्ह्यात घेऊन खडे लपता बघा. देव आता इथून धावत येतील. आज पाऊस पडलो म्हणून तर मग बरोबर. येस.
ह्या अनुभव होतो. मंडळी हे बघा, बघू शकता सोना लुटले ना. हे बघा नाकाक अगदी जखमी होईपर्यंत सोना लुटलेला असा. गीतेश किती तोळा? तर मंडळी या बघा, आपण खाली पडलेला जा होता ना, तर आपण घेतलेला असा. या ठिकाणी झुंबड काय होती तुम्ही बघितलं असत. आता महिला वर्ग जो असा खाली पडलेला सोना उचलतात. आता आपण जाऊया नागेश्वर मंदिरला. जाऊया ना पण चल. जाऊया ना, दर्शनाक जाऊया ना. चल. गर्दी बघा मंडळी किती आधी. माया ए मध्येच घुसा नको रे. मध्येच घुसा नको. मंडळी आता फायनली घराकडे येईल आणि आता आपल्या तुळशीच्या थे आपल्या तुळशीक सोना ठेवूया. चला. तर मंडळी आता मी चाललोय ब्राह्मण देवाकडे. आपल्या ब्राह्मण देवाच्या ते आपल्या लाईट नसता आणि आज आपली स्ट्रीट लाईट जी आहे ती पण पेटली नाही. तर आता देवा ठेवूया आपल्या. होऊ शकतास खादनात असे मी आणि ब्राह्मण देवाक आपण सोना ठेवून घेऊया. चला तर. जय श्री ब्राह्मण देवाय नमः. चला तर मंडळी आता आपल्या घरातल्या देवाक ठेवून आपल्या घरातल्या माणसांका सोना देऊया. येता येता वाटेत जे लोक देत होते आपल्याक त्यांना रिटर्न गिफ्ट करत आपण म्हणजे सोना आता देतो. ही प्रथा असा. आता आपण देत देत इलेला असा आणि आता आपण आपल्या देवाक सोना ठेवून आपण आता माणसांका देऊया घरातले. चला तर. तर श्रीकृष्णाच्या फोटोजवळ ठेवले सोना. चला आता आतमध्ये जाऊया आपण. स्वामींच्या फोटोजवळ ठेवते.
पप्पांच्या फोटो पण ठेवते. चला आता घरातल्या माणसांका सोना देऊक मोकळं झालं. पहिला आईक देऊया. दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुका पण खूप खूप शुभेच्छा. हां चल तर बायकोक देऊया. ओके दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. सोना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. घे तुका सोना. ही वैभवची बायको. दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. असू दे असू दे. तर चला आता आहे आपल्याकडे. या घे. देवाच्या समोर ठेवून घेतलंय. या घे बारके. दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुला पण धन्यवाद धन्यवाद. या घे. दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. हां घेते. प्रसाद खाऊया आणि मग सण. दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. चला आता ह्या घरात ह्या बिराडात जाऊया. अरे भाऊ माझ्या. हां मंडळी सत्यदादा बसलो. तर सत्यदादाक पण आपण सोना देऊया. पहिल्या आधी देवाक ठेवते. दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. थांब थांब. म्हणजे स्वामींचा फोटो बघा. जर आवडला असत ना तर एक लाईक नक्की मारा. चला तर मंडळी आता मी घरात दिलंय आणि घरात सगळ्यांका सोना वगैरे दिलंय. अवस्था बघू शकतास काय झालेली आहे. गर्दी पण तुफान होती आणि जेवढा काय माका शूट घेता येईल तेवढा मी घेतलंय. तर जर काय दुकान माकान रावला असत तर ॲडजस्ट करा. थोडासा माफ करा काय चूक अपराध घडलो असत तर. आणि व्हिडिओ कसं वाटलो कमेंटद्वारे सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबा म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील. चला भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. काळजी घ्या.